कॅल्शियमची जेव्हा कमतरता होते तेव्हा शरीरात काही खास लक्षणं दिसायला लागतात. आणि हो, कॅल्शियमची पातळी नैसर्गिकरित्या कशी वाढवायची हेही आपण लगेच जाणून घेऊया. नंबर 1. कॅल्शियम आपल्या हाडं, दात, स्नायू आणि हृदयाच्या कार्यासाठी आवश्यक आहे. याची कमतरता झाली तर शरीरात अनेक त्रास दिसून येतात, विशेषतः स्त्रियांमध्ये. नंबर 2. हातापायांमध्ये वारंवार गोळे येणे, नखांवर पांढरे डाग दिसणे, नखं कमकुवत होणे, हाडदुखी, जखम झाल्यावर रक्त थांबायला उशीर होणे, त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे, केस वेगाने गळणे ही सुरुवातीची लक्षणं आहे. नंबर 3. मासिक पाळीत जास्त क्रॅम्प्स येणे, हाडं ठिसूळ होणे, वारंवार फ्रॅक्चर होणे, हृदयाचा ठोका अनियमित होणे, छातीमध्ये धडधड होणे, हातपाय वाकडे होणे, दात किडणे आणि नैराश्य येणे ही कॅल्शियम कमी झाल्याची गंभीर लक्षणं आहेत. नंबर 4. आहारात कॅल्शियम कमी असणे, व्हिटॅमिन डी ची कमतरता, जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड खाणे, जास्त साखर आणि सॉफ्ट ड्रिंक्स घेणे किंवा हार्मोनल बदल ही प्रमुख कारणं आहेत. नंबर 5. अंजीर, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, ब्रोकोली, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, भोपळ्याच्या बिया, संत्रे, बदाम, तीळ आणि वेगवेगळ्या डाळी हे आहारात नक्की समाविष्ट करा. यामुळे कॅल्शियमची पातळी नैसर्गिकरित्या वाढते.